आधी जाऊस त्यात पडला पाऊस केले तरी पण इकडे तिकडे बघू शकता इथे हाय गाईज. तर आता आम्ही आलोय चित्रकूट येथे. श्री प्रभू श्रीराम 11 वर्ष वनवासाला होते तेव्हा 11 वर्ष इथे काढले होते श्रीरामाने. आणि आम्ही आता इथे आलोय. बघू शकता सर्व ही आमची मंडळी आहे. ही बघा सर्वांना ऊन लागली आहे म्हणून आता उन्हातच गरम व्हायचे. सर्वांची मेकअप उडणार आहे उन्हामध्ये. सर्वांची मेकअप उडून जाईल मेकअप मध्ये. हे बघा आमचा आईस्क्रीम खायची गरम गरम गाईज. ही सर्व आमची मंडळी आहे. बघू शकता प्रभू श्रीरामाचं गीत गात सर्व येत आहे. अरे नारायण वासुदेवा श्री कृष्ण गोविंद हरे. बघा कधीपासून घेते तरी पण यांचा काही संपत नाही. अजून घेवायचा यांना अजून एवढे दिवस बाकी आहे. काही घेऊन घेऊन थकली तरी पण अजून शॉपिंग बाकी आहे. सांगते अजून घ्यायचं आहे. हे बघा नुसतं इकडे तिकडे जातात. अजून आवरे दिवस बाकी आहे. आवरे दिवसां शॉपिंग कवरी होईल यांची. काय बोललाय नेपाळला जाऊन मला नेपाळी पाहिजे. हे बघा हे बघ काय सांगते. नेपाळला नेपाळी पाहिजे मला. बघा काय याला नेपाळी पाहिजे. आता काय बोलायचं. आता एवढा छोटा मुलगा बोलतोय नेपाळी पाहिजे मला. शॉपिंग करताना काही यांच्या संपत्ती तरी पण इकडे बघा इकडे बघा तरी पण इकडे तिकडे बघताना आवऱ्या शॉपिंग केले तरी पण इकडे तिकडे बघा. बघा आमचा काका बघा कसा पर्स घेऊन राहिलाय काकीचा. बघू शकताय काका. वा ते काका वा कसा काकीचा पर्स घेऊन राहिले. दाखव पर्स. हाय गाईज गुड इव्हिनिंग. तर आता आम्ही चाललोय रामघाट येथे. तर सर्व रेडी वगैरे झाल्यात. बघू शकता तुम्ही नाश्ता वगैरे चाय वगैरे सर्वांचं करून झालाय. तर आता आम्ही निघणारच आहे जस्ट गाडीमध्ये बसून रामघाट इथे जायला. तर तिथे गेल्यावर तुम्हाला मी दाखवेन काय ते साईट सीन वगैरे सर्व दाखवणार आहे मी बघू. हे बघा सर्व मंडळी आहे आमची आहे. सर्वजण आहे तिथे रेडी वगैरे. नाश्ता वगैरे करून झाला यांचा सर्वांचा. हा नंबर दिलाय मी तुम्हाला. सर्व जण रेडी झालेत. हाय बाबा हाय.
हे बघा यांनी ना साहिलनी मोबाईल पाण्यात धुतला. माझा नाही डायरेक्ट पाण्यात मम्मीचा धावला. मोबाईल होता हे. पाणी टाकला डायरेक्ट मोबाईल यांनी साहिलनी. बाया गेल्या सगळ्यांनी. मोबाईल लावाला. सर्वजण रेडी झाले आता बघा बघू शकता इथे काकावाला मोबाईल लावाला पावडर आणून दिल्या. पावडर कुठली पावडर कुठली आणून दिली असती मोबाईल धुवायला? व्हेरी नाईस. सर्वजण रेडी झाले. कि जब भगवान राम नृत्य लोग छोड़ कर बैकुंठ धाम जाने लगे, जब ये हनुमान जी महाराज को अयोध्या धाम से ला करके यहाँ विराजमान करके अपना बाण मार के धारा दिए हैं। ये धारा का पता नहीं ऊपर से कहाँ से आती है, नीचे ये नहीं पता है। हाँ आहे गाईज. तर हा बघू शकता तुम्ही माता सीतेचं रसोई घर इथे आहे. सो मंदिर बंद हो गया ना. आधी जाऊस हा आधी जाऊस त्यात पडला पाऊस. मग काय मगाशी पाऊस पडत होता ना. एक डोक्यावर मारली नाही, पाठीवर मारली. त्याला सारखे बंबई बोलल्यावर लगे बोलतो 100 रुपये निकालो. बम्बई में रह के फायदा क्या बोलते तुम? खाली बोलतो 10 रुपया रखते हैं, बोलतो 100 रुपया देना चाहिए तुम लोगों ने. आमचा काय भरती जबरदस्ती एवढी का बोलून. एका फटक्या डोक्यातल्या झिंझिने आल्या मग मणका सारखा गेला. टाकल्या होती 2 गदा बसल्या. हे बघ पडतील आता, दात पडतील. हो अरे बाबा. आता जेवण वगैरे करून आलो आहे रूमवर. तर आज पूर्ण दिवस आम्ही साईट सीन वगैरे बघितला. तर असं आहे की प्रभू श्रीराम वनवासाला गेले होते तेव्हा 11 वर्ष चित्रकूट येथे राहिले होते. तर ते सर्व त्यांचे काय आहे दर्शन वगैरे करून घेतलं आहे. आम्ही सकाळपासून फिरत होतो, साईट सीन वगैरे बघितलं आहे आणि सीतामय्याचे चरण स्पर्श केले. हनुमंताचं शेपूट जेव्हा जलवलं होतं लंकेला त्यावेळेस ते विझवण्यासाठी इथे आले होते. तर तिथनं या नदीतनं पाणी येत होतं, त्या नदीतलं पाणी वगैरे आम्ही सर्व बघितलं आहे. आणि आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतो आहे. तर या ब्लॉगला लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.